करू रे पोरा, गावाला आदर्श बनू, गाव नगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांच्या गावासारखं बनू, आदर्श गाव बनू आपलं आणि शाळा लावा. माझी प्रार्थना आहे, ही जी पाण्याची पातळी कमी झाली, तुम्ही किती बोर करा पाणी लागणार नाही. पाण्याची पाणीच नाही जमिनीत तर येईन कुठून. सांडपाणी वाया जाऊ देऊ नका, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, टाइमपास मधून वापर करू नका. येणारा काळ मोठा कठीण आहे. या पावसाळ्यात जर पाऊस झाला नाही, कठीण परिस्थिती होणार आहे. झाडं लावा, शेतात शेततळे खडा. अरे जलसिंचनाचं काम झालं पाहिजे. आपल्या गावात सोसकट्टे खंडा. सांडपाणी वाया जाऊ देऊ नका. प्रत्येकानं झाड लावण्याचा संकल्प घ्या. झाडावर प्रेम करा, फक्त झाडाखाली प्रेम नका करू. आणि पाया लागतो या मोबाईल मध्ये जास्त गुंतू नका. आणि जरा पोरवलेच म्हणून फायदा नाही पोरी हो. तुम्ही लय कलाकार आहो. तुझ्या पायाची शपथ घेतो, कीर्तन संपल्यावर चप्पल चालीन, पाठ मारली, वाटीन तेवढं मार. पण तू जन्माला येत त्या दिवशी तो पाप तुझी माय एकच विचार करते, फक्त मुलगी 20 वर्षाची होईपर्यंत 1-1 रुपया जमा करेल आणि माझ्या मुलीचं लग्न चांगलं माझ्या देखत लावेल. 1-1 रुपया जमा करते तू लग्नाला येईपर्यंत. समजली बाई? बाप उपाशी झोपते, फाटेल बन्यान तुला दिसू देत नाही, तू माय दिवाळीच्या दिवशी साडी घेत नाही, पण 1% माय बापाचा विचार करत नाहीस. अहो बाई, तू 20 वर्षाची होईपर्यंत माय बाप तुला संगोपन करते, तुला मोठं करते, तुला जे वाटेल ते शिकवण्याची ताकद ठेवते बाई. पण तू 1% बापाचा विचार करत नाही. व एक मिस कॉल आला की चालली जातो. तूने प्यार की बहिणींनो, 20 वर्षाचा होईपर्यंत मायबाप तुला मोठं करते. हे 1.5 दिवसाचं शंभर पट्टो त्या जीवनात आलं. 3 खेप मोबाईल मध्ये बॅलन्स टाकला, झाली त्याच्यावर पागल झाली. नाही मला प्रेम झालं नाही. कोणतं प्रेम होतं ना? गुतू दे, गुततच असते. होय आहे बाई, गुततच असते. मग भीती कोणाची कशाला नाही. काय भेट जाणं, पडून जाय. त्या बापानं तुला याच्यासाठी शिकवलं, लहानाचं मोठं केलं, तू पडून जाय. कबीर महाराज लिहिता, धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, लेकिन चारित्र गया तो सब कुछ गया. माय बापाचं नाव रोशन करा, आंतरजातीय लग्न करा. त्याच्या पुढच्या आम्ही तुकडोजी महाराजांना आंतरजातीय लग्न करायला सहमती दिली. समजले? पण कधी? तू कलेक्टर और इंजिनियर, तू D.Ed B.Ed, हे 9वी नापास. हे हॉटेलात काम करून राहिलं. त्या पोराचं D.Ed B.Ed पोरीवर प्रेम, त्या पोरीचं त्या 9वी नापास पोट्यावर प्रेम. त्याला हॉटेलात पोरीची आठवण येऊ राहिली. तिथं गाणं म्हणते, दिल तो पागल है, दिल दीवाना है, कब्बशी घासून घे, पहिली पहिली बार पाण्यातून काढून घे, साबण लावून घे, रुलाता है. चाललं काय काका? ओ काका, मावसा, मला वेळ सांग रे पोरो. किती वाजता बंद करू कीर्तन? कीर्तन किती बंद करू? चलते म्हणा, रातभर फुकट नाही आला, पैसे घेत बंद करत काय? मी अमरावती जिल्ह्यात अंजनगावला राहतो. माझ्यावर वैरागी बाबाचं भयानक प्रेम आहे. या मंडळीचं प्रेम आहे. आम्हाला चक्रधर स्वामीचा विचार पटतोय भाऊ. तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांचा विचार जुडता मोडता. समाज प्रबोधनाचा आनंद आहे भाऊ. अनेक ठिकाणी नगर जिल्ह्यात भरपूर ठिकाणी भाऊ मी पुलतांब्याला जाऊन आलो. अनेक ठिकाणी श्रीरामपूरच्या भागात कार्यक्रम होतात. या बाबांचं अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वैरागी बाबाचं नाव आहे. या सर्व वरुळ परिसरातल्या कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि बहिणींनो, पाया लागतो, आंतरजातीय लग्न करा. पोरापोरीचे प्रेम प्रकरण वाढले.
कीर्तनात काय काय सांगावं हे समजत नाही. अलीकडे असं वाटते आध्यात्मिक कमी सांगाव, देवा धर्माचं कमी सांगाव. हे जनरलच एवढं वाळून राहिलं. हे पोरापोरी प्रेमात गुंतले याचं दुःख नाही, पण लग्नावाले पाहून चालले हो. काय वाईट घडलं इतिहासातलं गाणं आठवते. रामचंद्र ऐसा एक दिन आएगा सच्चे को तो होगी फांसी रे झूठा मजा. तुकडोजी महाराजाचं भजन आहे. आम्हाला साधू संतांचे विचार वाचवणार आहे. त्या पोरापोरीच्या प्रेम प्रकरणात मरू नका. पोरपोरीले म्हणून फायदा नाही. पोरीनं तर अशी पद्धत आणली, तिचा बापाही नाही होय का आपली होय की कोणाची होय, असं त्या तोंड बांधते भयानक. दिल शिंबोरा धरणावर भेट. रिकाम्या जागा भरा या वार्डात. बरोबर बरं त्या कॉलेजच्या पोरी बांधतात बांधतात, पण एवढ्यात वावरात जाणाऱ्या बाया, माय बाई व शांताबाई, वावरात जाणारी बाई बी बनतो. पर्दी में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ गया. मी तुम्हाला हसवतो यासाठी खुश राहा, प्रसन्न राहा. सोबत काही नेणार नाही आपण. कार्यानं हजरा मरवा. चक्रधर स्वामी गेले 12व्या शतकातले महापुरुष, पण आजही हजरामर आहेत का? आपण जातो, अरे आपण गेलो. माणूस मरणानं माणूस जन्माला मोठा होत नाही, तर कर्मानं कार्यानं मोठा होते. कबीर महाराज म्हणत, माणूस काशीले मेल्यानं पुण्यवान होत असेल तर मी काशीतच मरत नाही. वारे वा संत कबीर महाराज, ज्यांनी आम्हाला त्या काळात प्रबोधन केलं. भाऊ संताचा विचार हा वाचवणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला कीर्तनात मनोरंजन वाटेल, पण आम्ही बोलतो तसे वागतो. माझे गुरु सत्यपाल महाराज, त्यांनी 81 मध्ये लग्न सामुदायिक केलं. मी 2007 मध्ये लग्न केलं. ज्या दिवशी बाहेर गेलो त्याच दिवशी घेऊन आलो. 2चे 4, 4चे 6, 6चे 8 बालाजी माझ्या घरी. मी कीर्तनात ओके. पंचांग नाही, टीक नाही, हयत नाही, हैकून नाही, कारण ह्या रोड्या मोठ्या जीव घेतात. पाया लागतो मी तुमच्या. पोरापोरीचे लग्न सामुदायिक लावा. 30 एप्रिलले सामूहिक विवाह सोहळा आहे लोणीला. जरूर लग्न सामुदायिक लावा. पायाची शपथ आहे. येणारा पुढचं साल कसं आहे कोणालाच माहित नाही. तुमच्या रोड्या जीव घेतात बाई हो.
नाही नाही, पोरीचं पहिलंच तर लग्न आहे. मग काय त्या पोरीचं दर साल लग्न करतं काय? नवऱ्याचा जीव घेता काय? लग्न पोरीचं रुस्त तूच. एवढं मोठं लग्न झालं मला काय कपडे घेतले? एखाद्या कपड्याच्या दुकानात मुक्कामी होणार रुळेने जीव घेतला तुमच्या. हुशार लोकांचे लग्न पा कधी असते बाई? मारवाडी गुजराती ब्राह्मण लोक लग्न कधी करतात? पावसाळ्यात. मंगल कार्यालय सस्ता, बँड सस्ता, घोळा सस्ता, किराणा सस्ता. आपण वावरात ते लग्नात. आपले लग्न आता मोसमात. पहिला तर मुद्दा आता प्रत्येक पोरीला पोरी भेटणंच कठीण झालं गळे हो. पोरीची संख्याच तेवढी कमी केली तुम्ही. पोरी पोटात मारल्या ना, निष्पाप पोरीचा बळी घेतला. त्या पोरी बिचाऱ्या पोटातून बोलल्या. स्त्री पुरुष हत्येचा जोर काही कमी होता? मुली पोटात तपासल्या गेल्या काही वर्षाच्या आधी. भाऊ पोरी पोटातून बोलायची, आई 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 का मारत मला पोटात? काय वाटोळं केलं मी तुझ्या आई? मुलीच्या जातीत जन्म घेतला, एवढीच गलती केली ना आई? अर्धा पोटोशी सोपी नाही. आयुष्यभर दुसऱ्याचे कपडे घालेल. आई तू विसरली का? जिजामाता नसती तर शिवाजी राजे नसते, भीमाई नसती तर बाबासाहेब नसते, मंजुळा माता नसती तर तुकडे बाबा नसते, सकुबाई नसती तर गाडगे बाबा नसते. आई एवढंच काय? तुझी आई नसती तर तूही जन्माला आली नसती ग बाई. मला पोटात मारू नको, जन्म दे. मुलगी पोटातून आक्रोश करते. आई मुलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. बाई तुला मारावं असं मला वाटत नाही, पण तुझा बाप तुला स्वीकारत नाही. तुम्हाला मुलगी नको आहे, सातबाऱ्याचा वारसदार पाहिजे पोरगा. अरे जिनं तुम्हाला जन्म दिला, जिनं तुम्हाला मोठं केलं, त्या पोरीला पोटात मारता. ज्या माईनं तुम्हाला मोठं केलं आम्ही पाहतो. आज अलीकडे तुम्हाला रक्षाबंधनाला बहीण पाहिजे, भाऊबीजीला बहीण पाहिजे, जन्म देण्यासाठी आई पाहिजे, गाणं म्हणण्यासाठी आजी पाहिजे, आणि त्या पोरीला पोटात मारतात. त्याचं फळ पहा आता काय बघा लागून राहिलं तुम्हाला. निसर्गाचा कोप नाही, पाणी ये नाही, निसर्गाचा कोप नाही. केरळले पाणी मावत नाही आणि इथं पाण्याचा थेंब नाही. कारण इथं झाडं कमी नाही, इथं झाडाचा पत्ता नाही. असाच पोरीची संख्या कमी झाली म्हणून प्रत्येक पोराला पोरगी भेटणं कठीण आहे. आता 1000 पोरं जन्माला येऊन राहिले. 1000 पोरं तर 830 पोरी, 170 पोट्टे मोकाट फिरून राहिले. त्याला अर्थिंग नाही भेटून राहिला. असो नका. काही पोट्टीचा असा टाइम आला बाबू 30-30, 35-35 चे झाले. काही जणांचे फक्त 15-15, 16-16 वर्षच राहिले लग्नाचे. कारण आता 60 वर्षाचं आयुष्य 35-36 चे जर झाले तर या वयात लग्न. तुम्ही कोणीही गावात तुम्ही जाऊन पहा, 10-15 पोट्टीच्या टीमा बसेल असतात. एकामेकाला विचारतात का रे फोन घेऊन आलता? ते दुसरं म्हणते मिस कॉल नाही आला का. काही 2-2, 2.5, 3-3 अकरावाल्याची तर गोटही नाही घेऊन राहिले बा. ते कसं एखादा बैल बाजारात नेला की दिवसभर त्या दावणीला उभाच असते, त्याचे दातही नाहीत पाहत. असं 2-3 अकरावाल्याचे सांगितलं की लोक म्हणते त्याला आणूही नका. काय कठीण परिस्थिती. कारण 170चं अंतर पडलं भाऊ. आज परिस्थिती हे आहे. आतून पुढे जर तुम्ही पोरी पोटात मारणं बंद नाही केलं तर तुमचा असा टाइम येईल 400 पोरी, 600 पोरं, 200 साधू. कुठून आणसान पोरी एवढे? बहिणींनो काळ तुमचा आला. बैताळावर प्रेम करू नको. आता बैताळ्या सगळं पळून जाऊ नको. कोणाचं प्रेम जुळेल असेल तर घरी गेल्या फोन लावा. इथंही कुणी गुतेल गातेल असेल तर फोन लावा. मी मा बाबाला विचारतो मग सांगतो. पोरीच नाही ना बाई, पोरी नाही ना. तू काऊन बैताळ्या सगळं पळून चालली बाई? हो पाया लागत येतील ग्रामगीतेची उभी आहे. एक दिवस येत असते पोरी. आज पोरीवाल्याचा दिवस आला. बहिणींनो पोरावाल्याचा दिवस गेला. कुठे आहेत पोरी? पोरगा पोरगी पाहायला गेला की पोराचे सर्व पैसे नेते, पण पोरीचा बाप म्हणते मी तुम्हाला उद्या सांगतो. पहिल्या काळात किती ताल होता पोरावाल्याचा. प्रत्येक पोट्ट म्हणे पोरगी गोरी आणि पोरग डांबर रोडवर झोपलं दिसत नाही एवढं काळ.
सांगा, प्रत्येकानं जर गोरी पोरगी मागितली तर काळ्या पोरीचं काय करावं? याच्यानंतर निरोप द्यायला लागेल, खाली काळा माल पाठवू नका. तो मार्केटला चालत नाही, एकच माल पडा गोरा. बरं हे पोट्ट तिरप पाहिजे शेवाकडे. तिरपई म्हणते गोरी तुला द्यायला हरकत नाही, पण ती दिसली पाहिजे ना भाऊ रे. आणि पोरा पोरीचे लग्न सामुदायिक लावा, 2 पैसे वाचवा. ग्रामगीतेत सांगितलं महाराजानं, लग्नाकरता कर्ज करावे, जन्मभरी का व्याज भरीत जावे, लग्नासाठी कपल्लक व्हावे. कोण्या देवानं सांगितलं तुम्हाला हे? लग्नातल्या उधळपट्ट्या वाचवा. आणि लग्न नाही तुम्ही चांगलं थाटामाटात केलं तर या वर्षी पिकं होणार नाही असं आहे का कुठं लिहेल? बसता लाखो रुपये लग्नात बर्बाद करत लाखो रुपयाची बर्बादी करून राहिले. आपल्या लोकांना म्हणा सामुदायिक करा, तर आपले लोक म्हणतील शोभते. लोक काय म्हणतील? लोक काहीच नाही म्हणत भाऊ. लोक पहिल्या पंक्तीत जेवायला येते, दुसऱ्याची चप्पल घालून घरी जाते. लोक काय म्हणते? लोक आहेत ते लोक. तर बहीण भाऊ गाडीवर बसून गेले तर म्हणते काय जोडपा आहे रे. लोक आहेत लोक. लोक आहेत लोक. आता आम्ही कीर्तनाला 20-20 दिवस फिरतो. लोक म्हणते बाबा 20 दिवस, मग घरी गेली काही जातात. लोक आहेत ते लोक. पण तुकोबाराय म्हणतात लोकांचा विचार नका करू, कोणी निंदा कोणी वंदा. पोरापोरीचे लग्न सामुदायिक लावा. नवरदेच्या सोबत जास्त पोरं आले तर नवरी सोबत एकांनी म्हातारी पाठवून द्या. काय म्हणा भांगाल माल लागला तर वापस हे पाठवू नको, नाही तर लाखो रुपयाची बर्बादी. 30 एप्रिलला लोणीला सामूहिक किंवा 16 राष्ट्रधर्म प्रचार समिती आदरणीय वेरुळकर दादाच्या माध्यमातून तिथे अशोकराव पाचघरे गुरुदेव समंडळाची तिथं मी विनंती करीन, सामुदायिक मध्ये लग्न लावा. पायाची शपथ आहे तुमच्या भीक मागतो तुमच्या चरणी. उधळपट्ट्या करू नका, नाही तर 20,000चा प्याड, 35चे डीजे, 15ची दारू, 10चे फटाके आणि गाणं बांगो बांगो बांगो. जो भी चाहे, जो भी मांगो, आज रहूं तुम्हारे लिए. बांगो बांगो बांगो. जो भी चाहे, बियर मांगो, जो भी मांगो, ऋषि मांगो, आज रहूं हाथ बट्टी तेरे लिए. बांगो बांगो बांगो. त्याचा बाप म्हणते खाणं मसाल्याचं वांग. या लग्नातले उधळपट्टे वाचवा, तो पैसा या सत्कर्मात खर्च करा. एवढा मोठा पेंडाल, या सर्व आयोजक मंडळीचा खूप आभारी आहो. वरुड तालुक्याच्या सर्व कमिटींना धन्यवाद देईल. एवढा आपण मोठा कार्यक्रम राबवता, ज्यांच्या हातून सहकार्याची भावना आहे, ज्यांच्याकडून पुण्याचं काम होऊन राहिलं, तुमचं पुण्य जमा आहे कुठेतरी भाऊ. परमार्थ करा. त्या डीजेच्या पुढे नाचल्यापेक्षा हरिनामाच नाचा, याची मजा और कुछ आहे. सतसंगाला वेळ द्या. पोरापोरीच्या लग्नातल्या उधळपट्ट्या वाचवा. हे रुश्वे फुगे बंद करा बाया हो. लग्नात ऑयर नेलाच पाहिजे असं काय आहे हो? काही लग्नातले ऑयर अशी रिकामचोट. ते ऑयर काही ऑयरले फक्त लग्न हिंड्याचं काम, कधीचे टेलरच्या दुकानात जात नाही. ते ऑयर हिंडगोळा ऑयर कसा होय का मग समजून द्या. त्याच्या कोपऱ्यात टिक्का लागेल असला की हा 4-5 लग्न हिंडून आला. त्याला टिक्केच सांगतात किती लग्न हिंडून. आणि एवढा ऑयर हिंडगोळा, तो जर टेलर पैसे नेला, एक ऑयर असाच हिंडला 10 लग्न हिंडला. 11व्याने निर्णय घेतला आता याचा पॅन्ट शिवायचा. तो नेला टेलर जवळ. टेलर म्हणे याचा पॅन्ट नाही होत म्हणे, पण चड्डी होते, कारण हा एवढा लग्न हिंडला. या लग्नातल्या रुड्या जीव घेऊन राहिले आमच्या. आम्हाला प्रबोधनाची गरज आहे. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, वाईट रुड्या तुमच्या जीव घेतात बाया हो. तुम्ही शक्तिशाली आहे, जगत जननी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं वास्तविकता आपल्याला 10 पर्यंत परमिशन आहे. 10 वाजून राहिले. मला 10-15 मिनिटं चालू ना? चालू ओके. लोडच नाही मग तुम्ही आणि मी आता
भारत माता की यार मोठे आपल्या मुद्द्यावर बोलो गाडगे बाबा की 10:30 पर्यंत चाललं तरी लोट नाही भाऊ. तसं नियमानं 10 वाजता बंधन आहे. परंतु आज माझी प्रार्थना ह्या होणारा अनाटही खर्च टाळा लग्नातला. त्या लग्नाही पायी अनेक पैशाची राख रांगोळी होऊन राहिली. लग्नात होणारा अनाटही खर्च टाळा. लग्नात नवरदेच्या सोबत जास्त जर कचरा आला तर पोरी नवरी सोबत एकांनी म्हातारी पाठवून द्या. मी विनंती करीत तुम्हाला तुकडोजी महाराजांच्या लग्नात मंगलाष्टक म्हणा. पहिल्या काळात मंगलाष्टक म्हणत नदीचं नाव घे. गंगा गोदावरी नर्मदा. आता नदीचं पाणी आटलं त्याच्यानं आता त्या बंद झाल्या मंगलाष्टक. आता नवीन पद्धतच्या मंगलाष्टक निघाल्या. पुऱ्या घरातल्याचं नाव घ्यायला लावतात त्या मंगलाष्टक म्हणणारेले. आणि आता नवीन मंगलाष्टक म्हणणार तयार झाले. त्यांनी जिवंत केलं त्या मंगलाष्टकेले भाऊ. नवीन पद्धतीनं भरल्या. काय घोषक नाव घेतात सगळ्या घरातल्याचे. सुनंदा तुझी लाईनी बहीण आनंद. मोठा भाऊ गोविंद. बाबे मंगलाष्टक तुले लहानाचं मोठं केलं. बाई तू घर सोडून चालली मग काय तिथंच ठेवतो का ते पोरीला. बाबे मंगलाष्टक. त्या मंगलाष्टकीत काही अर्थ नाही काही बोध नाही. मी तो म्हणतो या हुंडा घेणाऱ्यासाठी स्पेशल म्हणाव. हलकटा मुलगी दिली रे तुला वरून हुंडा ही दिला 5चे 25 हो गळ्या तुझे येल मांडवा वर चढो हो तुझे मुला तुला भर बाजारात जोड मारू. शुभ मंगल. नितीन नाही तर लोक जेवायला लग्न लागले म्हणून मंगलाष्टक ह्या म्हणा. तुकडोजी महाराजांना लिहिले भाऊ ऐका. जे तरुण मार्केटला घ्यायचा आता नंबर आहे पुढच्या एप्रिल महिन्यात. ऐका त्यानं मंगलाष्टका चिंतनाना. मित्रा घे वचना तू मित्रा आजपर्यंत तू कालीपिलीचा ड्रायव्हर होता. आता एसटी महामंडळाचा झाला. कालीपिली कुठेही थांबे बाळा. एसटीने थांबवत आहेत. तुला लग्नानंतर घरी जावं लागेल. तू कोणावानी वागशील. जय राम सीता सती अनुसया. पुरं मंगलाष्टक म्हणू नका. तुम्हाला जर पुरं लागत असेल तर आपल्याकडे पुस्तक आहे भजनाचा. याच्यात पुरे मंगलाष्टक आहेत. 10 रुपयाचं भजनाचं पुस्तक आहे. कीर्तन झाल्यावर निदा. माझे गुरु सत्यपाल महाराजांनी 30 रुपयाचं पुस्तक लिहिलं सत्यानाश. सत्यानाश लगायचे पाय. त्यांच्यावर जीवनपटावर लिहिलं भाऊ आमचे मित्र रामपाल यांनी भाऊ. 30 रुपयात आहे. माझ्याकडे गाडगे बाबाचं शेवटलं कीर्तन आहे. अशी 4-5 पुस्तकं लागले तर आहेत. कोणतं 30चं कोणतं 10चं कोणतं भजनाचं. गाडगे बाबाचा फोटो लागला तर फोटो आहे 150 रुपयात. साहित्य आहे का. हा विचार घराघरात माणसात गेला पाहिजे. गावागावात साधू संतांच्या विचाराचा प्रचार झाला पाहिजे की गावागावात शिजा गवा गावागावात शिजा गवा गावागावात शिजा गवा गावागावात शिजा गवा. आणि मी कला या खंजिरीची भाऊ. या कलेनं मला इथं पोहोचवलं. संदीपाची सतर्कवाणी. तुम्हा लोकांचा आशीर्वाद आहे. मी एकटा काही करत नाही. मला या खंजिरीत व्यसन द्या. मग पोरांना वाईट व्यसन करायचं. जीवनात वाईट काम करायचं. आई वडिलाला दुखवायचं. आपलं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे. नाही तर काही गावात हागणदारी मुक्तचे बोर्डाला गेलाय. गावाला हागणदारी मुक्त गाव आणि त्या बोर्डाखालीच दांगडो. ते बोर्डच फुल भरेल. अरे गावा आदर्श बनवा. नगर जिल्ह्यातलं पोपटराव पवारांचं गाव बनलं तसं गाव बनवा. माझी प्रार्थना आहे
आणि माझ्या माय मावल्यांनो ते काम तुम्ही करू शकता. क्रांतीचं पाऊल गावात उचलू शकता. सावित्रीबाई फुले तुमच्या डोक्यात आली पाहिजे हो बाई. ज्या सावित्रीने तुमच्या करता शिक्षणाचे दारे खुले केले हो बाई. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने. काय म्हणता राजू? हमें सतत संघाचा विचार आहे हा. तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा. शिक्षणाचे दारे खुले केले सावित्री फुलेने, ज्योतिबा फुलेने, सावित्री फुलेने, ज्योतिबा फुलेने, सावित्री फुलेने, सावित्री फुलेने, ज्योतिबा फुलेने, सावित्री फुलेने, ज्योतिबा फुलेने. वाईट व्यसन द्या आणि कला ठेवा. जसं बाईकडे कला आहे भाऊ. एका घराचे 2 घरं करावं तो बाईनच करा. कला आहे. तीळ संक्रांतीला उखाणे घ्यावं तो बाईनच घ्यावं. काय भारी उखाणे घेते बाई. लय गजब उखाणे घेते. एका बाईनं उखाणा घेतला फारच गजब. म्हणे पेन्सिलने लिहायचं, रबलाने खोडायचं, नवरा दारू पेला तो ओल्या फुकानं सोडायचं. एका बाईनं उखाणा घेतला. जगात आहे म्हणे जर्मनी, महाराष्ट्रात आहे परभणी, विदर्भात आहे वणी, मी यांचं नाव घेते मी आहे म्हणे यांची दुसरपणी. कला आहे. तो तुमचा सणही मोठा भारी आहे हो बाई. मकर संक्रांत, तीळ संक्रांत काय काय 1-1 सव्वा महिना चालते हो बाई. तो जरा मोर्चात जाते. एका बाईचा एका घरात 7-8 जणीचा मोर्चा. त्याच्यात उखाणे आणि ते वान वाटताना सडेल बोरोन, किडेल जाम, मोडेल चमचेन, तुटेल प्याले. आणि त्याच्यात जर ऋषी, त्याच्यात जर एखाद्या बाईला काही कोण हलकं पलकं दिलं तर ते बाई तिकून येणार 3 फेकते. एवढा मोठा खर्च करून गेली तिने काय त्याला बोलतो खरोखर मावल्या तुम्हाला वंदन करावं. पण तुमच्यातूनच एक अहिल्याबाई होळकर क्रांतिकारी माय जन्माला आली. तिने सासऱ्याचं राजवं चालवली. त्या सावित्रीने तुमच्यासाठी रात्रीची शाळा खोलली. स्वतः शेण मारलं हो बाई तिला. तुमच्यातूनच एक जिजामाता रमाईबाई आंबेडकर जन्माला आली. ज्या रमाबाईनं बाबासाहेबाला साथ दिली. काय बरोबर झाकणा अय काऊन वारडा खराब करून राहिला ना मगापासून. तुझी अंगार होऊन राहिली काय? हे कीर्तन काही लोक झोमते. मला माहिती आहे तुला त्रास कोण देऊन राहिलं तर ते मगापासून तुला काळी रोवून राहिलं. बरोबर ते तर पाहिजेच नव्हतं. पण आता ते काही सांगता येत नाही. त्याचा मेळ बसेन तर काऊन छानपणा करून राहिला रे तू. मगापासून त्रास देऊन राहिला त्याला. खबरदार कधी आता बोलशील तर भारत माता की, आवाज दे सावित्रीबाई फुले की. खजिरीत वाईट व्यसन देऊन टाका. आश्रमावर कार्य करा आणि वर्गणी बाकी येशील तर लक्ष दे जा. कारण आपली पुण्यतिथी जयंती होते काय वाटतो? आपली पुण्यतिथी होते काय? आपली जयंती होते काय? आपली पुण्यतिथी होत, जयंती होत. आपली झाली तर झाली 13वी. काय होते आपली 13वी. आणि मेल्यावर काय देते बापाले देऊन देऊन डाव्यावर केस. घ्या बाबा केस. बाबा घ्या केस. लई इस्टेट कमावली तुम्ही, घ्या केस. आयुष्यात कधी कोण्या चांगल्या कामात सहभाग नाही घेतला, घ्या केस. गावात धार्मिक कार्य चालू असलं तुम्ही अडथळे आणत राहिले, बाबा घ्या केस. कधी तुम्ही 5 रुपये वर्गणी नाही दिली कोणाला, पहिल्याच पंक्तीत जेवले, घ्या केस. बाबा घ्या केस. काय देते रे पोट्टे मेल्यावर बापाले? मोठ्याने बोला माझ्यासोबत. काय देते? काय नेलं माणसानं शेवटी? केस. काय नेलं? केस. जन्मावर खोटा बोलला पण नेलं काय? केस. वावरातले संत्र नाही आणले, दुसऱ्याचे संत्र चोरू आणले पण नेलं काय? आणि मेल्यानंतर कुठून अंत्ययात्रेच्या अगोदर कुठे ठेवतात आपल्याला? बहिर. घराच्या दरवाजाच्या बहिर होय, चाल अंगणाच्या बहिरच्या बहिर होईल. आणि शेवटी काय लावतात रुखपाळाले? नाही 1 रुपया लावते. 1 रुपया काय लावते? 1 रुपया चिल्लर. ह्या रुपया घेऊन इस्टेट लाखानं कमावली पण सोबत काय नाही? केस नेन रुपयाने. मेल्यावर नाटकन बाय एखाद्याच्या मरणात गेले ना, तिकडून आले की चालली का माझी? ओ आजी आवाज काला मुडा भाजी अवधी
बसून बसला इथं 8:30 कार्यक्रम चालू झाला बरोबर 1.5-2 तास झाले तुमचं फाउंडेशन फिट झालं हसत राहा खुश राहा सहज हसा येते ना आपली खेड्यातली भाषा म्हणजे कशी जशी ती काल एक म्हातारी बाई जीव द्यायला गेली ने का ती बॅटरी रात्रीची 12 वाजता जीव देतो म्हणे म्हटलं काऊन म्हणे माझी सून म्हणे बोलली मी म्हटलं मग काय झालं म्हणे जीव देतो म्हटलं का म्हणे काल परवाची सून ते माघारात आली ते म्हणे बोलतील ते काय समजतील तिला काय वाटतंय मी जीव देतो म्हणे बापा म्हटलं आजी मरू नको नाही म्हणे जीव देतो म्हटलं रात्री 12 वाजले आजी तू कुठे चालली म्हणे जीव द्यायले आणि एका हातात बॅटरी म्हटलं आजी बॅटरी कशासाठी म्हणे इचू काटा आला म्हणतात म्हटलं जीव द्यायला चालेल मरणाची भीती काऊन ठेवून राहिली अरे डुप्लिकेट भक्ती कामाची नाही भक्ती अशी करा चक्रधारानी बाहो 24 गुरु केले आम्हाला गुरु परंपरा पाहिजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर मोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मरणात गेले की हातातल्या बांगड्या फोडून टाकतात कोण हो बाया हो बापा मेलेल्या माणसाचा हात लागला आणि बांगडेले जो बाई तू सोन्याची पोट काऊन नीट लढाव तो बाहेनच लढाव बापा पहिला अंक तर लय भारी हो अचानक अचानक काय नाही गेले हो बाई तिथे लय दिवसाची दारू पिऊ खराब झाली तुले फक्त शरीर रूपानं दिसत बाई ते पण काय कमायची पोट दुसरी बाई येते शेजारी बाई लढू नको झालं ते झालं दैवानं झालं थोडस पाणी पे ते बाई म्हणते नाही ना माय तुला काय सांगू कसं पाणी गोड सोन्यासारखा संसार होता लोकांच्या काय लोखंडाचा होता काय आक्रोश करते बाय आक्रोश लढता लढता आक्रोश एक डाव कपाळाले रुपये लावला आखरीचा हार टाकला आणि देवळा दोरीनं अळसला आणि गरम पाण्यानं धुतला मग तर लयच भारी हो कसे पंढरपूरची विठोबा दिसो विठोबा आणि पक्क बेवळं फुल पेपरलं हे जो दुसऱ्याची पिऊ फुकटची दारू पिऊ फुल पेपरलं काय आक्रोश करते बाया आक्रोश लढता लढता आक्रोश अरे एक डाव प्रेत उचललं चाललं काय बापा नाही ठेव ना बाई त्याला मुक्का मी ठेव चांगला देशी हरभऱ्यावर गुजाळलो अरे आम्हाला चक्रधर स्वामींनी ते विचार दिले भाऊ आम्हाला साधू संतांचा विचार वाचणार आहे आम्हाला अजरामर राहायचं असेल कोण कोणाचं आहे दुनियेत अरे काय ते नाटकी परमार्थात आयुष्यात मजा नाही तुम्ही असा परमार्थ करा की तुम्ही त्याचे बना तो तुमचा बनेल आक्रोश करते बाय एखादी वस्तू जरी शरीरावर राहिली ना तर ते बाई लढता म्हणते बाबा राजू तुझं लक्ष नाही वाटत त्याच्या बोटात अंगठी राहिली अब लाख हिफाजत करिए तू लाख करे रखवाली उड़ जाएगा पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला मानभाव पंथी भावे मेळावा 31 तारखेपासून सतत चालू आहे वरुड तालुक्यात ग्रामीण मानभाव सेवा मंडळाच्या सर्व मंडळींना खूप धन्यवाद देतो मी
सर्वज्ञ नगर सर्वस्वताबाई ठाकरे विद्यालय प्रांगणात हातुरण्याला आज अनेक मंडळीचं या कार्यक्रमासाठी योगदान आहे. आमच्या आयुष्यात सोनं करायचं असेल, चक्रधरांनी जो विचार दिला 12व्या शतकातला भाऊ, त्यांच्या सतसंगात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. स्वतः मातंग समाजाच्या माणसाच्या हातातला स्वतः उष्टा लाडू ज्यांनी खाल्ला असे आम्हाला सर्व जातीवर प्रेम करणारे चक्रधर स्वामी, आपला रिद्धपूर भाऊ शेवटी काशी, मराठी साहित्य जिथून निर्माण होते. अनेक आपण त्या सतसंगातली मंडळी, गुजरात मधून आलेला हा विचार संत कवरेज आम्हाला मिळाल्याशिवाय आमच्या जीवनाचा पर्याय नाही. आणि मेल्यानंतर काही नाही, लोक मेल्यावर नाटक करते. काही लोक मेल्यावर एखाद्याच्या तोंडात तुळशीचं पान टाकते. त्यानं जिंदगीत मटणाशिवाय खाल्ला नाही, दारूशिवाय राहिला नाही, त्याच्या तोंडात तुळशीचं पान. मी तो म्हणतो त्याच्या तोंडात कोंबडीचे फक टाकले पाहिजे. आणि मेल्यावर लोक नाटक करते. ते बाहिंगाची भक्ती आहे. भक्ती अशी करा, अंतरंगाची करा. मेल्यावर लोक करते काव आव हाट खाव. अरे मेल्यावर कवी काव 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 सेवा करायची ना. मला आता आज बसणारीपेक्षा उभा असणारीचा आभारी हो मी. रेकॉर्ड ब्रेक केला हातुरण्यात. इकडे आश्रम या मंडळीने सुविधा एवढी केली भाऊ की कोणाला गरमी व्हायचं काम नाही, कूलर सहित सोय आहे. आणि वैरागी बाबाचं आयोजन म्हणजे मी आतापर्यंत भरपूर कार्यक्रम केले. मी 4000 गाव फिरलो, परंतु मला एवढा शिस्तबद्ध कार्यक्रम तुमच्यातलं मी ते खूप भयानक तुकडोजी महाराजाचं जे तत्वज्ञान होतं, है शिस्त का रंगीला मंदिर आहे हमारा. शिस्तीला खूप महत्व द्यायचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. फाटेल कपडा असला पाहिजे परंतु तो नेटका असला पाहिजे, हे शिकवलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. आणि तोच विचार चक्रधर स्वामींचा आहे. म्हणून पोरोहन्नो, वाईट व्यसन करायचं, वाईट व्यसनाच्या अधीन जायचं, जीवनात शाळा शिकून मोठं व्हायचं ना. डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश व्हा. माय बापाचं नाव रोशन करा. हिम्मत हरू नका, निराशा जीवनात आणू नका. अलीकडे पोट्टे लगेच निराश होऊन राहिले. आत्महत्येचे कारण काही पोट्टेचे. मी आत्महत्या करत नव्हतो, पण काय करू, कालपासून तिला फोन लावतो पण ते माझा फोन उचलत नाही. तिला कशाचा रागाला कळत नाही. शेवटी तिला मेसेज पाठवला पण तिने मला उत्तर दिलं नाही. मी ठरवलं या जगात आपलं कोणीच नाही. हम तेरे बिन इकडे सकाळी ये जरा. वैरागी बाबा 3-3:30 वाजता उठतात. तोही तेवढ्या वाजता उठ आणि ग्रामसफाई कर, गाव आदर्श कर भाऊ. तुकडोजी महाराजाची तळमळ होती भाऊ की आता वाजला रे डंका, येऊ नको शंका, सुधरायला गाव सारे लोक लागले. अरे स्वच्छ करूया गाव आपले सगळे, स्वच्छ करूया गाव सारे. म्हणून सर्व एकत्रित या. आदरणीय भोरे महाराजांना धन्यवाद दिल भाऊ, ज्यांच्या अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून नाव गाजलेलं आहे. साहूर, आपल्या साहूरचे सोबत आलेले घाटोळ दादा, त्यांना धन्यवाद. या खंजिरीची कला आहे. हे चांबड कशाचं आहे? हे चांबड हरणीचं आहे. हरण आणि हरण किती महाग आहे हे सलमान खानलेच माहित आहे. सलमान खान आयुष्यात हरणच्या वाटी जाणार नाही. आणि दुसरा आहे बकरा. हे बकरा खाणाऱ्याला माहिती आहे. बकरा
कलरही सगळे, चामरेही वेगळे वेगळे, अनेक वाद्य याच्यातून काही वाजवा. तुकडोजी महाराजांनी एक खंजिरी वाजवली, जपान पागल केलं. परंतु ऐकून चालणार नाही, जीवनात बदल व्हावा. नाही तर आपलं जीवन कसं होते, जसं ते एका बाजारात घोडा आलं विकायले. एक घोडं विकायला आलं आणि घोडा आला विकायले. घोड्याने मालकानं विकायला घोडा आणलं आणि त्या घोड्याला विचारलं गिऱ्हाईकानं, त्या घोड्याची किंमत किती? म्हणे 1,00,000 रुपये. गिऱ्हाईक म्हणे 1,00,000 रुपये खूप होतात भाऊ, याची काही किंमत कमी करा, आम्ही याची तुम्हाला 50,000 देतो. तो मालक म्हणे मी याचे 1 रुपये कमी करत नाही, याची मी 1,00,000 म्हणजे 1,00,000 घेईन म्हणे, कारण हे घोडा एवढा सद्गुणी आहे म्हणे. यानं जर मनावर घेतलं म्हणे तर हे एका घंट्यात इथून अमरावती नेते म्हणे. ते गिऱ्हाईक म्हणे घोडं घेणं पुरलं. एका घंट्यात जर एक अमरावती नेते हे घोडं तर घेणं पुरलं, परंतु म्हणे काहीतरी किंमत कमी करा. तो मालक म्हणे याचे कमीत कमी 95 घ्या. तो मालक म्हणे, गिऱ्हाईक म्हणे 95 घ्या. मालक म्हणे मी 1 रुपये कमी घेत नाही, मी घेईन म्हणे 1,00,000, कारण हे घोडं एवढा सद्गुणी आहे म्हणे. यानं जर मनावर घेतलं म्हणे तर हे 2 घंट्यात इथून नागपूर नेते म्हणे. गिऱ्हाईक म्हणे मग घोडं घेणं पुरलं, पण काही ना काही कमी करावं म्हणे. मालक म्हणे 1 रुपये कमी होत नाही, कारण घोडं एवढं सद्गुणी आहे म्हणे. यानं जर मनावर घेतलं तर 5 घंट्यात म्हणे इथून पंढरपूर पर्यंत अंतर काढते. गिऱ्हाईक म्हणे मग घोडं घेणं पुरते. घोडं घेतलं, घोड्याचं फायनल झालं. नवीन मालक घोडं घेऊन निघाला. जाता जाता त्याच्या मनात शंका आली नवीन मालकाच्या. म्हणे याच्या अंगातले सद्गुण विचारले पण दुर्गुण नाही विचारला. याच्या अंगात दुर्गुण कोणता आहे? डबल वापस आला. म्हणे का तुम्ही सांगितलं हे घोड्यानं जर मनावर घेतलं तर हे 2 घंट्यात अमरावती नेते, 4 घंट्यात नागपूर नेते, तर 5 घंट्यात पंढरपूर नेते. या घोड्याच्या अंगातले सद्गुण झाले म्हणे, पण याच्या अंगात दुर्गुण कोणता आहे? त्याचा जुना मालक म्हणे याच्या अंगातले सद्गुण सांगतो तर 5 दिवस कमी पडतात म्हणे. एवढे याच्या अंगात सद्गुण आहेत, याच्या अंगात दुर्गुण एकच आहे म्हणे. हा कधी मनावरच घेत नाही म्हणे. आपल्या आयुष्याचं असं होऊन राहिलं भाऊ. आपण खूप संतांचे विचार ऐकून राहिला, परंतु ते मनावर घेत ना. मन त्याच्याशी जुळवा. आम्हाला चक्रधर स्वामीचा विचार, गाडगे बाबाचा. माझा गाडगे बाबा अडाणी माणूस, एकही वर्ग नाही शिकला, पण लोकांना सांगे देवाले बकरे कापू नका. असा कसा तुमचा देवरेन घेतो बकऱ्याचा जीव रे? देव कधी बकऱ्याचा जीव घेत नाही. कोणा देवाने सांगितलं काय मला बळी द्या? बरं देवाले बकरा पाहिजे, बकऱ्याचं काय पाहिजे देवाने? शिंग आणि खुरा, अंदरला माल भक्ताईच्या पोटात. काल टीव्हीवर बातमी होती, हे हॉटेलात मटण खाणार आहे ना, सावधान राहा. कुत्र्याचं मटण निघालं. कुत्र काही खाता काय राजे हो? काय वाईट व्यसन करून राहिले. ते मटण खाणं बंद करा. बरं देवाले ते बकरे कापतील, त्याच्या पुढे खुरं ठेवतील, शिंग कापतील, शिंग ठेवतील. अंदरला माल यायच्या अंग पोटात. देवगिव एवढा रिकामा आहे की तुमच्या अंगात येऊन राहिलं बाई हो? काही बाईंच्याच अंगात देवी येते. मंकर बाई ती देवी भेवी अंगात आणू, ते अंगात आणायचे असेल तर सावित्रीबाई फुले आणो, ज्योतिबा फुलेले साथ देणारी जिजाबाई आणो. बाई राष्ट्रमाता जिजाऊजीने शोभा घडवला. तुकडोजी महाराजची माय मंजुळा माता. काही माणसाच्या अंगात देव येते व देव येते कोणाच्या अंगात, जे कधी अंगच धुत नाही, जे दारवा पितात. आणि देव अंगात आणला की बकर पाहिजे. वावे तुमचा देव. अरे कधी देवानं वाघ काऊन नाही देत तुम्ही? वाघ त्याला माहिती वाघ देतो तो आपल्याला खायचा होय. अरे वाघाचा कोणी बळी देतो का? हा वाघाचा कोणी बळी, वाघाचा कोणी बळी देतो का? वाघाचा कोणी बळी, वाघाचा कोणी बळी देतो का? वाघाचा कोणी बळी देता बकऱ्याचा कोणी बळी, देता कोंबड्याचा कोणी बळी, देता बकऱ्याचा कोणी बळी, देता कोंबड्याचा कोणी बळी.
रातभर ना उठत तुम्ही, कारण तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरून राहिलो ना मी बिगार भरत नाही. कीर्तनात लोक आता ऐकतच नाही. हे तर माझं सौभाग्य तुम्ही आले बाबा. संदीपाची सतर्कवाणी ऐकून राहिला. मी अंजनगाव सुरजीला राहतो भाऊ. आमचं मूळ तसं रंबापुरा अकोट तालुक्यात अकोला जिल्ह्यात. पण तुम्हा लोकांचं प्रेम सतसंगावर आपण या प्रेम संतांच्या विचारावर प्रेम करा. या खंजेरे मी अशाच 1 2 3 4 5 6 7 काही वाजते ना खंजेरीतून काही जे वाजवलं ते हा डबा तर बाहेर बंद होता काय दादा? हा थकले काय तुम्ही? शेवटवाले प्रसन्न आहे पण चेहरा. काय नाव दादा? शुभम. अण्णाव गुणगुणे. अळला मोठं खतरा आहे त्याचं. गुणगुणे. आपले अळला मोठे विचित्र आहेत ना. अडवू 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 म्हणजे तासातही नाही फटीतही नाही. अडवू वा मी अळला अडवू. वाघ मारे जिंदगीत बकरी नाही मारत. वारे अळला अळला. एक अण्णाव हागे 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 अळला. त्याच्याच घरी आमचं जेवण. एक काय विचित्र अळला. तुम्हाला हसत ठेवतो. खुश राहा. फक्त वर्गणी बाकी आहे चिंता आनंद. म्हणून माझी प्रार्थना या सतसंगात या विचारानं दिमागानं चला. जिथं दिमागाची गरज आहे तो विचार साधू संताचा आहे. तिथं आमचं जीवन बदलू शकते. या खंजेऱ्या काही वाजतात ना. हा डबा तर वाजते भाऊ. एक पेशंट गेलता डॉक्टरकडे भाऊ. 5 वर्षाच्या अगोदर एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि ऑपरेशन करता करता डॉक्टरने त्याला सांगितलं तुमचा मेंदू काही दिवस इथंच राहू द्यावा लागते म्हणे. तो मेंदू तिथंच ठेवला त्यानं. एक पेशंट गेला डॉक्टरकडे. एक पेशंट गेला डॉक्टरकडे. एक पेशंट गेला डॉक्टरकडे. आणि 5 वर्ष त्याचा मेंदू राहिला डॉक्टरकडे. 5 वर्ष त्याचा मेंदू राहिला डॉक्टरकडे. 5 वर्षानं गेला परत डॉक्टरकडे. 5 वर्षानं गेला परत डॉक्टरांकडे. डॉक्टरला म्हणे माझा मेंदू द्यावा परत मला. डॉक्टर साहेब विचारत तुम्ही आजपर्यंत कुठे होते? तुमच्या मेंदूची गरज तुम्हाला नव्हती काय? म्हणे मी राजकारणात होतो फिट पुढे. नव्हती मेंदूची गरज म्हणे. 5 वर्ष म्हणे मी मंत्री पदावर होतो. तिथं मेंदूची गरज नव्हती मले. माझा मेंदू द्यावा परत मले. माझा मेंदू द्यावा परत मले. भाऊ आम्हाला गरज आहे त्या संतांच्या विचाराची सतसंगाची. आणि मला या खंजिरीत गरज आहे व्यसनाची. व्यसन द्या रे बाबा. दारू बिडी तंबाखू गुटखा खर्रा हे सट्टे फट्टे लावणारे सट्टा लावणारे काही जण हे इथंही केसिंग काढते. आम्ही 4 जण. आम्ही आहो 5 जण. 5 आणि 2 7 आणि 7 खंजेर आहे. 7 ना 7 मार पलटी. बरोबर बसते अशी ते सट्ट्यावाले. असं वाटते सगळ्या भारताचं कर्ज याच्या नावावर. परत त्याच्या वर्षी पंचांगही म्हणलं लंब. त्याला 95 मध्ये कोणतं घर आलं तर क्लिअर माहित आहे. 95 कोणतं घर आलं तर. आणि त्याला विचारा तुम्ही मोठ्या पोराचा जन्म कधी झाला? मोठ्या पोराचा जन्म तुम्ही पहा. वरुडच्या नदीले पूर आला होता. त्या रात्री याच्या आईचं पोट दुखलं. आता त्या नदीले पूर आला कधी आणि याच्या आईचं पोट दुखलं कधी आणि याला पिस्तुल्या झाला कधी. पण त्याला 95 कोणतं घर आलं तर क्लिअर माहित आहे भाऊ. सट्ट्यावाले मोठे खतरा भयानकच. बसते तर असं वाटते सगळं भारताचं कर्ज काही येईनच घेतलं. हसत राहा, खुश राहा, परमार्थ करा आणि त्या परमार्थाशी जोडून राहा. वर्गणी बाकी आहे चिंता आनंद. कारण शेवटी काय तरी भेटते सगळं. शेवटी काय भेटते? केस. काय भेटते आखरी? केस. बाया मरणातून आले की बा काय फोडतात?
बांगड्या फारही झालं तर सासऱ्याचं लुगडं जाळता, सासऱ्याची धोतर जाळता, सासू मेली तर लुगडं जाळतात आणि सासऱ्याचा सातबारा कोण नाही जाणत हो. पाया लागतो बाबा. या कर्मकांड रूढी परंपरेला तोळा. चक्रधर स्वामीला ते कर्मकांड अंधश्रद्धा बांधणे नव्हतं भाऊ. नवीन विचारावर प्रेम करणारे होते 12व्या शतकात. त्यांनी हा विचार दिला, तुम्ही तर काही उठत ना, या 7 खंजरीत मला व्यसन द्या. 1 2 3 4 5 6 7 वाजून भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, सब नेताओं में कर दे मिलन, तब दूर होगी मेरे दिल की जलन. हा राष्ट्रसंताचा मौलिक सल्ला भाऊ. मी आपल्या समोर 2 अडीच तास चक्रधर स्वामींचा विचार, साधू संतांचा विचार मांडत राहिलो. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमच्या डोक्यात येऊ द्या, कारण त्या संविधानाशिवाय पर्याय नाही. की कोणी बी येऊ द्या ना निवडून जाऊ द्या, कोणी बी येऊ द्या ना निवडून जाऊ द्या, अरे विजयी होनी, अहो विजयी होनी राज्य करावं लागेल. रत्न भीमाची बाहुली, राज्य करावं लागेल, रत्न भीमाची बाहुली, कोणी बी येऊ द्या ना निवडून जाऊ द्या, कमाल केली राहिलं तुम्ही तर आज. बसल्या मोठ्या काका जायत ना, काका वापस गेले, चुपचाप लवगिले वापस आलेले का, याले म्हणतात प्रेम. धन्यवाद. आय लव्ह यू काका. रातभर उठत ना तुम्ही आज. आता तर अधिक 2-2.5 घंटे ताकद वाढून येणार तुम्ही. पण मी आपला आभारी आहे. पुन्हा आमचे आदरणीय नंदू महाराज नागपूर यांचं कीर्तन इथं काल ताजरुद्दीन बाबाचा कार्यक्रम झाला. असा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवतात भाऊ. वैरागी बाबा सर्वांचा, सर्व विचारावर प्रेम करणारे. कारण हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम तुकडोजी महाराजाचं भजन मोठं सुंदर गातात ते. येऊ दे दया आता तरी गुरु माहुली, आयुष्याची दोरी कमी झाली. आपण पाहिलं भाऊ, देशाच्या सीमेवर आपल्या देशाचे अनेक जवान मारले गेले. अरे मिलिटरी मॅन वाले सारखं देशात कोणाचं पुण्याचं काम नाही. तुमच्या गावातले मिलिटरी मॅन जवान असतील, त्यांच्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक व्हा. जगात देशात जर कोण पुण्याचं काम करत असेल तर 3 माणसं, एक मिलिटरी मॅन, दुसरा किसान आणि तिसरा पोलीस डिपार्टमेंट. टाळी वाजवा त्याच्यासाठी. जीवाचं रान करतात मिलिटरी मॅन. देशाच्या सीमेवर देश सांभाळतात. तुमच्या आमच्यासाठी भाऊ देशाच्या सीमेवर घरदार परिवार सोडून तिकडे देशाच्या सीमेवर आहे. आपण पाहिलं आता पुलाव्यात हल्ल्यात आपल्या देशाचे जवान मारले गेले आणि इकडे आमचे पोट्टे गाणे म्हणून राहिले. सरसी जो सरके वो धीरे धीरे, आगन भुवन में धीरे धीरे, तेरी चुनरिया दिलने गई. काय गाणे म्हणता हो तुम्ही? काय म्हटलं? तेरी चुनरिया. इकडे गाडगे बाबा पाहून राहिले, चक्रधर स्वामी पाहून राहिले, तुम्ही काय म्हणून राहिले? तेरी चुनरिया ताज में पहुंचे हो धीरे धीरे, धीरे धीरे, पूरी में पहुंचे हो धीरे धीरे, धीरे धीरे, उलावा में पहुंचे हो धीरे धीरे, धीरे
एप्रिलला हो 350 मारे 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 अरे वो भारे वो भागे सारे वो भागे सारे वो पाकिस्तान कैसा भला वो पाकिस्तान कैसा भला अहो, गोविंदपूरचे लोक इथं आहेत गोविंदपूरला मी जाऊन आलो होतो आता 14 तारखेला हमला झाला त्या दिवशी माझा कार्यक्रम तिथं होता मी ब्राह्मणवाला गोविंदपूर मी त्याही मंडळीला धन्यवाद देईन काश्मीर वो पाकिस्तान कैसा भला वो पाकिस्तान माता की. म्हणून तुम्ही उठत ना बॉम्ब मला पण करा वाटत नाही तुम्हाला घरी जा वाटत नाही पण पुन्हा उद्या सकाळी बाबा तुम्हाला 3 वाजताच उठवतात सतत या कार्यक्रमाचा लाभ घेत राहा परमार्थ करा वर्गणी बाकी असेल तर आणून द्या सामूहिक विवाह सोहळा 30 एप्रिलला लोणीला आहे सुसंस्कार शिबिर चालते उन्हाळ्याच्या सुट्टीत आदरणीय आमचे वेरुळकर दादाच्या माध्यमातून दास टेकडीवर बहो तिथं मुलं पाठवा संस्कार शिबिर चालते आमचे गुरु सत्यपाल महाराज यांच्या आश्रमात शिरसोलीला जरूर लेकरं पाठवा 21 मे ते 4 जून पर्यंत भाऊ उद्धवराव गाडेकर दादा यांच्या संस्कार शिबिरात मुलं पाठवा सतत संघाशिवाय पडले नाही आयुष्यात जीवनाचं सोनं करायचं असेल आणि 2 तारखेला भाऊ मंगळवारला भावे शोभायात्रा गावातून 4 ते 3 7 वाजेपर्यंत तरी महिला मंडळींनी रांगोळी काढून परिसरात स्वच्छ करून शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे त्यात शंका नाही भाऊ महिला मंडळी फार मोठ्या सतत संघात या स्वच्छतेच्या कामात पुढे राहतात आणि 2 तारखेला कृपया कोणीही मंदात उठू नका कोणी उठलं कोणाला काही झालं याची गॅरंटी घेणार नाही आजी थांब तू गेली की मजा गेली आजी थांबव आजी आजी म्हणेन बुहाऱ्या 3 घंटे झाले ना मी तुम्हा मायबापांना धन्यवाद देतो साहित्य लागलं कीर्तन संपल्यावर मेदा या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदनेनं होणार आहे गुरुकुलात आदरणीय पूज्य तुकारामदादा गीताचार्य ज्यांनी गुरुकुल निर्माण केलं तिथं भाऊ रविदादा खडतकर रविदादा मानव सुसंस्कार शिबिराचा कार्यक्रम घेतात 2 मे ते 15 मे पर्यंत आणि 1 मे ते 30 मे पर्यंत गुरु आदरणीय वेरुळकर दादा संस्कार शिबिर घेतात लेकरे पाठवा राष्ट्रवंदनेने या कार्यक्रमाचा समारोप होईल माझ्याकडून काही चुकलं असेल मला माफी असावी सर्वांना पाया लागतो भीक मागतो उभे राहा उठा कीर्तन संपलं उठा निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने रंगराव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा कृष्ण कृष्ण हटे सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य आध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय कर्मयोगी तुकाराम दादा की जय कर्मयोगी गाडगे बाबा की जय चक्रधर स्वामी की जय गोविंद प्रभु की जय बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान
भाऊ कार्यक्रम समाप्त झाला, साहित्य लागलं.